तुम्हीही बाळ होण्यासाठी प्रयत्न करताय पण होत नाहीये, समाज व नातेवाईकांच्या टोमण्यांना कंटाळले आहात, तर मग थांबा. ऐश्वर्या आणि आदित्य यांचा पालकत्वाचा आयुर्वेदिक व जलद प्रवास तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. दोघेही अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करत होते. लग्नाला 6 वर्ष होऊन गेली होती, पण गुड न्यूज मात्र मिळत नव्हती. फायब्रॉइड, वाढलेलं वजन, अपचन आणि थायरॉइड सारख्या समस्यांमुळे ऐश्वर्याच्या गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम होत होता. अनेक उपचार करूनही काही विशेष फरक जाणवत नव्हता. आदित्य एका नामांकित बँकेत कार्यरत होता. तिथल्याच काही कलिग्सने त्याला रोहती आयुर्वेदबद्दल माहिती दिली. त्याच क्षणी त्यांनी अपॉइंटमेंट बुक करून रोहती आयुर्वेदच्या ठाणे सेंटरला भेट दिली. तिथे त्यांनी फर्टिलिटी एक्सपर्ट डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांशी बोलताना दोघांनीही सर्व डाऊट्स क्लिअर करून घेतले व आता आयुर्वेदाशिवाय आपल्याला पर्याय नाही हे त्यांना पुरते समजले होते. दोघांच्याही प्रकृतीचा संपूर्ण अभ्यास करून डॉक्टरांनी त्यांच्यासाठी खास आयुर्वेदिक उपचार सुरू केले. पुढच्याच महिन्यात 27 मार्च 2021 रोजी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऐश्वर्याला बृहद वमन पंचकर्म देण्यात आले. या उपचारानंतर तिला शरीरात हलकं वाटू लागलं आणि वजनही कमी झालं. त्यानंतर आयुर्वेदिक औषधांसोबतच तिला इनफर्टिलिटीवर ब्रह्मास्त्र समजला जाणारा बस्ती पंचकर्म उपचार दिला गेला, ज्यामुळे तिच्या संपूर्ण शरीरातील दोषांचा समतोल राखला गेला आणि फर्टिलिटी प्रोसेस वेगाने वाढू लागली. या संपूर्ण प्रक्रियेत ऐश्वर्या व आदित्यने संयम ठेवत आणि प्रत्येक टप्प्यावर सहकार्य करत उपचार सुरू ठेवले. रोहती आयुर्वेदच्या सपोर्ट टीमकडून येणाऱ्या कॉलमुळे तिला मानसिक पाठबळ मिळत होतेच. या उपचारांचा सकारात्मक परिणाम लवकरच दिसू लागला. केवळ 6 महिन्यातच 22 ऑगस्ट 2021ला तिची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली. आदित्य आणि ऐश्वर्यासाठी हा चमत्कारच होता. गर्भधारणेनंतर तिने स्वतःची अधिक काळजी घ्यायला सुरुवात केली. तिला सुप्रजनन उपचार सुरू करण्यात आले. गर्भधारणेदरम्यान ऐश्वर्याला प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन झाले, परंतु आयुर्वेदिक औषधांमुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात यश आलं. गर्भधारणेच्या 9व्या महिन्यात तिला विशेष बस्ती पंचकर्म हा उपचार दिला गेला, जो नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रभावी ठरतो. आणि अखेर 10 एप्रिल 2022 रोजी तिने गोंडस अशा आरवला जन्म दिला. त्यावेळी आरवचे वजन होते 3.2 किलो. डिलिव्हरीनंतरही स्तनपानासाठी पुरेसे आणि पोषक दूध तयार व्हावे यासाठी ऐश्वर्याने आयुर्वेदिक उपचार सुरूच ठेवले. केवळ ऐश्वर्याच नव्हे तर आदित्यनेही आयुर्वेदिक उपचार घेतले. त्याला अंगावर पित्त उठणे, ब्लिडिंग पाईल्स आणि ॲलर्जिक खोकल्याचा त्रास होता. योग्य आयुर्वेदिक औषधं आणि उपचारांनी त्यांची तब्येतही लक्षणीय सुधारली. आज ऐश्वर्या आणि आदित्य त्यांच्या लहानग्या आरवसोबत एक आनंदी आणि समाधानी जीवन जगत आहेत. ऐश्वर्या आणि आदित्य यांसारख्या असंख्य जोडप्यांनी रोहती आयुर्वेदशी संपर्क करून आपले आई-बाबा बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. तुम्हालाही कोणत्याही समस्यांमुळे गर्भधारणा होत नसेल तर रोहती आयुर्वेदला नक्की भेट द्या.